नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शुक्रवार 13 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रात तुरीला 250 ते 300 रुपये प्रति क्विंटलने दर भाव वाढ मिळालेली आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून बाजारभावाचे असे व्हिडिओ पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे जालना. पांढऱ्या तुरीला आवक आली आहे 1798 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6200 रुपयाचा. सर्वसाधारण दर 7825 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7970 रुपये. यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर. आवक आलेली आहे पांढऱ्या तुरीला 103 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6400 रुपये. सर्वसाधारण दर 7050 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7700 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 83 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 7000 रुपये. सर्वसाधारण दर 7651 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7751 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे शेवगाव. या ठिकाणी आवक आलेली आहे तुरीला 18 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7500 रुपये. सर्वसाधारण दर सुद्धा 7500 रुपयाचा, तर जास्तीचा दर मिळाला 7600 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे करमाळा. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 131 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6500 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 8001 रुपया, तर जास्तीचा दर मिळाला 8002 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे परतूर. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 7 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7390 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7461 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा. आवक आलेली आहे तुरीला 2 क्विंटलची. कमीत कमी देऊळगाव राजाला तुरीला दर मिळाला 7250 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 7250 रुपये मिळालेले आहे. तर मित्रांनो, असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.